आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, पंकजा मुंडेंचा वनवास संपला। लोकसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर। नेमकं झालं काय जाणून घ्यावे सविस्तर माहिती। भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर झाली। भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 जागेवर उमेदवारांची घोषणा केली आहे। यामध्ये भाजपने पुन्हा धक्कातंत्राचा वापर केल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातून मुरलीधर मोहोळ तर बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे, तर सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरमधून निवडणूक लढवतील। त्याचबरोबर नितीन गडकरी यांनी नागपूरचा गड आपल्याकडेच राखला आहे, तर रावसाहेब दानवे जालन्यातून भाजपचा किल्ला लढवतील। गेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला, त्यानंतर पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय राजकारणात स्थान मिळालं, मात्र त्या खुश नसल्याचं बोललं जात आहे। विधानसभेसाठी धनंजय मुंडे परळीतून, बीड लोकसभेसाठी डॉक्टर प्रीतम मुंडे, शेवगाव पातळीतून पंकजा मुंडे असा अलिखित करार असल्याची चर्चा सुरू होती। मात्र आता पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, बीडच्या लोकसभेमध्ये पंकजा मुंडे निवडून येतील किंवा नाही? आम्हाला तुमची मतं मांडा।